दरम्यान महाराष्ट्र विषयक एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे ती नवी दिल्लीमध्ये। केंद्रीय गृहमंत्री या जबाबदारीत असलेल्या पण त्याहीपेक्षा भाजपाचे वरिष्ठ नेता असलेल्या अमित शाह यांना पवारांचे दोन्ही गट भेटायला पोहोचले। एका गटामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार समर्थक खासदारांचा समावेश होता, तर दुसऱ्या भेटीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अमित शाह यांना भेटायला गेले होते। या भेटीगाठींच्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की नक्की अजित पवारांना आता अमित शहांकडून काय हवंय आणि सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट का घेतली। आपण टप्प्याटप्प्याने ही गोष्ट समजावून घेऊयात। अमित शहा यांच्या भेटीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पोहोचले, त्यावेळेला शरद पवारांच्या सोबत जायची राष्ट्रवादीने परवानगी मागितली आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये आपण शरद पवारांच्या सोबत जाऊ शकतो, त्या बाबतीत आपली भूमिका काय असं अमित शहांना विचारलं असता स्थानिक निवडणुकीत युतीबाबत आपला कुठलाही हस्तक्षेप नसेल, त्यामुळे भाजपा राष्ट्रवादी आणि पवार गटाच्या युतीला हिरवा कंदील देत आहे असे संकेत अजित पवारांना मिळालेले दिसतायत। याच दरम्यान सुप्रिया सुळे आपल्या खासदारांना घेऊन अमित शहांना भेटायला गेल्या। सुप्रिया सुळे या खासदारांना भेटल्यानंतर त्या भेटीत काय घडलं त्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की केंद्रामध्ये भाजपाच्या सोबत पवार गट येऊ शकतो आणि तशी चाचपणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। पवार गट राज्यामध्ये मात्र वेगळी भूमिका घ्यायला इच्छुक आहे, कारण राज्यात त्यांना अजित पवारांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसायचं नाही। राज्यामध्ये भाजपा सोबत पवार गट यायलाही तयार नाहीये। भाजपा आणि अजित पवार यांच्यापासून एकाच वेळेला दूर अंतर राखत शरद पवारांना राज्यात राजकारण करायचं आहे, मात्र असं इतकं परस्पर विरोधी कसं वागू शकता असा प्रश्न त्यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विचारण्यात आलाय, हेही आम्हाला जबाबदार सूत्रांनी सांगितलंय। आता एक महत्त्वाची अपडेट। ज्या वेळेला सुप्रिया सुळे अमित शहांना भेटत होत्या तो दिवस महत्त्वाचा होता, कारण त्याच दिवशी सुप्रिया सुळे शरद पवार अजित पवार आरोपी असलेल्या लवासा प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे द्या म्हणून न्यायालयामध्ये एक याचिका सुनावणीसाठी आली होती। लवासाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची दखल घ्यावी आणि मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात आदेश द्यावेत की हे प्रकरण सीबीआय कडे चौकशीला जायला पाहिजे अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती। पण या संपूर्ण कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं तूर्त राखून ठेवलेला आहे। ही याचिका भविष्यात फेटाळली सुद्धा जाऊ शकते असे संकेत दिलेले आहेत। अधिवक्ता नानासाहेब वसंतराव जाधव म्हणजेच ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती आणि अनेक गैरप्रकार करून लवासा उभारण्यात आलं आणि त्यात पवारांचा सक्रिय सहभाग आहे अशा प्रकारचे आरोप यात करण्यात आले होते। एका बाजूला सुप्रिया सुळे अमित शहांना आपल्या खासदारांच्या सह जाऊन भेटल्या, त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया ही राज्यात आलीच आणि त्यामुळे राज्यात अस्वस्थता निर्माण झालेली आहे, हे काही वेगळं सांगायला नको। अजित पवार सध्या शिंदे फडणवीस युतीच्या सोबत आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे अमित शहांना भेटतायत। हे सगळं घडत असताना काय प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात आणि भारतीय जनता पार्टी तसंच महायुतीत याची काय चर्चा असू शकते ते आता आपण समजून घेऊयात। सुळे आणि शहाच्या भेटीच्या मुळे काय प्रकारच्या प्रश्नांना सध्या राज्यात चर्चेला उधाण आलंय ते पहा। मोदी सरकारच्या सोबत शरद पवार जुळवून घेत आहेत की काय असा सवाल सध्या महाराष्ट्रात चर्चेला जातोय। याच्या जोडीला असाही प्रश्न आहे की जर शरद पवार हे मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिले
तर राज्यामध्ये सत्तेचं समीकरण काय असू शकतं? याच्या जोडीला एक आणखीन प्रश्न आहे की मोदींचं समर्थन करून पवारांना नक्की कुणाला आणि कुठला इशारा द्यायचा आहे? या सगळ्याच्या बरोबर पुढचाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शरद पवारांना जवळ करून केंद्रीय भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात काय संदेश द्यायचा असू शकतो? याच्या जोडीला एक आणखी प्रश्न आहे की राज्याच्या सत्तेत एखादा भिडू केंद्राला नकोसा झालाय का?